Namaskar. Welcome to the 7th episode of Working Nari. She is a second generation entrepreneur. She has very clear definitions when it comes to her roles. With clear vision and wise thoughts, she is running her business very well. Today we are going to meet with Radhika Dasharathi from Burleyfield Foods. Welcome Radhika. Hi Amarja. Radhika, you are from second generation entrepreneur era. आणि जेव्हा सेकंड जनरेशन येतं त्यावेळेस असं बघितलं जातं की खूप सोपं आहे, सगळं रेडी मिळालं आहे असं बघितलं जातं. असं बघितलं नक्की जातं आणि खूप लोकांकडच्या नजरेतनं असं जाणवतं पण की मे बी ते त्या साच्यातच बघत असतात किंवा त्याच हिशोबाने बघत असतात की बघू आता ही काय करू शकते. पण ना सेकंड जनरेशन असण्याचे प्रेशर्स खूप असतात. म्हणजे आपल्या पहिल्या जनरेशननी जेव्हा ज्या रक्ताचं पाणी करून एखादी इन्स्टिट्यूट एका लेवलला आणून ठेवलेली असते, तिथनं वर आम्हाला न्यायचं असतं. एक पायरी खाली उतरलं तर तो त्रास त्यांनाही होणार आहे आणि आपल्यालाही होणार आहे. पण तेवढ्या पायऱ्या वर जायचं असतं. ते प्रेशर्स जे असतात ते सेकंड जनरेशनच समजू शकतात. आणि ज्याला वाटतं नाही की त्यांच्यासाठी खूप सोपं आहे ते प्रेशर्स कधीच नाही समजू शकत. कारण इट इज नॉट दॅट की आम्ही अगदी काय म्हणतात हां आ गया है हाथ में तो देख लेंगे, असं काही नसतं. आ गया है हाथ में तो देखना ही है और जो देखना है वो बहुत अच्छे से देखना है, या हिशोबाने काम करतो. पण असं कोणाला सांगता नाही येत की आम्ही काय करतो, कसे करतो वगैरे. काय म्हणतात, घोडा जसा झापड लावून चालतो ना तसं चालावं लागतं. पीस ऑफ माइंड ठेवावं लागतं, कामनेस ठेवावं लागतं की ठीक आहे बाकीचे बोलतात बोलू दे, बघतात बघू दे, आपण आपलं चालत राहावं, चांगलं काम करत राहावं. म्हणजे आपोआप ते 100 पावलं पुढे जायला मदत होते. राईट. सो प्रेशर्स हे सगळीकडे असतातच. त्याच्याकडे कशा पद्धतीने बघताय ते सगळ्यात महत्त्वाचं असतं की त्या प्रेशर्सचं जास्त प्रेशर नाही घ्यायचं, चालत राहायचं, आपल्या यांनी चालत राहायचं, चांगली कामं अजून कशी करता येतील हे बघत राहायचं, म्हणजे सोपं जातं. करेक्ट. राधिका, बीइंग अ लेडी बॉस, बऱ्याचदा म्हणजे मी जितक्या जणींशी बोलती आहे ना त्याच्यामध्ये मला बरेचसे किस्से असे ऐकायला मिळालेले आहेत की जिथे फक्त तिथे लेडी बॉस आहे, लेडी ओनर आहे म्हणून काही डील्सही क्रॅक झालेल्या नाही आहेत किंवा एम्प्लॉईजचा पण प्रॉब्लेम आहे. तर असं कधी तुझ्याबद्दल घडलं आहे? झालेलं आहे ना, नक्कीच. म्हणजे अगदीच रिसेंटलीच झालं होतं हे की मला एक फोन आला, काही हे आलं नाही आणि अननोन नंबर होता, मी घेतला तर ते समोरचा माणूस मला म्हणायला लागला साप को फोन दो. मी त्याला विचारलं कौन से साप? म्हणे नाही जो वहाँ पे सर बैठते हैं ना उनको फ़ोन दो. म्हटलं कौन से साप, आपको कौन से साप से बात करनी? नहीं जो ओनर है ना कंपनी के उनको फ़ोन दो. मग मला जरा हसू आलं. मी त्यांना म्हटलं आपको कोई प्रॉब्लेम है कि अगर साहब ओनर नहीं है और मैडम ओनर है? तो मग तो जरा चकाकला. म्हणे नहीं मैंने ना पिछले बार साप से ही बात की थी. म्हटलं कौन से साप से अभी बात की थी? तर मग त्याला लक्षात आलं की असं काही नाही. मी म्हटलं यहाँ पे सिर्फ लेडी बॉस है. मग तो म्हणा नहीं मैंने मैम से ही बात की थी. म्हटलं मुझे आज समझ में आ गया है म्हटलं की आपको किससे बात करनी है, मुझे इंटरेस्ट नाही आहे म्हटलं आपके. तर अशाही गोष्टी होतात की लक्षात येतं आपल्याला की लोकांना नसतं फारसं, मे बी पसंत नसतं की तिथे बसलेला माणूस जो आहे तो लेडी बॉस म्हणून बसलेला आहे. एम्प्लॉईजच्या बाबतीत पण कधी होतं, सांगून कोणी येत नाही असं की मला पटत नाही आहे, पण असेच आहेत की ते निघून जातात की बाबा ह्या बसलेल्या आहेत म्हणून आपलं नाही जमू शकत, निघून जातात. मग मला कधीतरी असं वाटतं या बाबतीत की बरं झालं मला त्या प्रवासामध्ये तो नकोच होता, तो त्याचंच निघून गेलं ते बेटर आहे. कारण अशा मेंटॅलिटीचे जे असतात ना ते नाही टिकू शकत आपल्यासोबत. ती वेवलेंथ एका ग्रुपमध्ये किंवा आपल्या त्या टीममध्ये नाही जमू शकत. मग बेटर आहे ना, कशासाठी त्यालाही त्रास नको मलाही त्रास नको. करेक्ट. पण ही मेंटॅलिटी कुठेतरी बदलली पाहिजे असं वाटत नाही? नक्कीच वाटतं मला की ती मेंटॅलिटी बदलली पाहिजे. पण ती बदलण्यासाठी थोडं आता ते रेव्होल्युशनाइज किंवा थोडे ते थॉट प्रोसेस बदलायला लागली असं मला खरंच वाटतं. की ठीक आहे असे अनुभव तर येतातच, पण उलट्याकडनंही हे अनुभव असे येत राहतात की लोक म्हणतात की ठीक आहे तुम्ही करताय ना मग आम्ही येतो. मग देन दे ट्राय टू पुट इन 200% ऑफ वॉट एव्हर दे कॅन डू रॅदर देन द 100% दे कॅन डू. मग ते आपल्या कंपनीसाठी जास्त चांगलं असतं. मग त्यांचं जे वर्च्यू असतं तेही कळतं की ह्याला फक्त कंपनीच्या प्रगतीमध्येच इंटरेस्ट आहे.
त्याला बाकीच्याशी घेणं देणं नाही आहे, मग ही इज द राईट पर्सन, ही इज अन ॲसेट फॉर माय कंपनी. मग मी डेफिनेटली त्याला म्हणेन की बाबा तू माझ्यासाठी चांगलं केलंस. मग त्याला एनकरेज कमिट करण्यासाठी मला प्रॉब्लेम नाही आहे. ते जास्त हॅपीली होऊन जातं मग सगळं, असं मला वाटतं. हॅपी एन्व्हायरमेंट वेल वर्किंग. अरे नक्की नक्की. जेव्हा टीम एका हॅपी एन्व्हायरमेंटमध्ये काम करत असते, थोडं हसत खेळत काम करत असतात, तर पुढे जाण्यासाठी एक्सचेंज ऑफ थॉट्ससाठी जास्त सोपं पडतं. जर का वेवलेंथच नाही जुळली, टीमच नाही एकत्र येऊ शकली जिक्स ऑपोझिटसाठी, मग कसं जमेल? मग त्याच्याऐवजी हॅपीली पुढे गेलं तर बेटर राहतं असं मला वाटतं. करेक्ट करेक्ट ॲब्सोल्युटली. मग त्याच्यामध्ये जेंडर आणि नाही काही नाही. नो वन मॅटर्स. तुमचं फक्त फोकस असलं पाहिजे की तुम्हाला कंपनीची प्रगती केली पाहिजे आणि तुम्हाला हातात हात घालून काम करता यायला पाहिजे, बस. राईट. मला एक खूप गंमतशीर प्रश्न विचारायचा आहे आणि तो मी आता जसे इंटरव्ह्यूज घेते तसं मी प्रत्येकाला विचारते आहे की मुलींना शिक्षण दिलं जातं, ते त्यांच्या करिअर करतात आणि जॉब बिझनेस जे काही आहे ते करतात आणि जेव्हा त्यांचं लग्न ठरतं त्यावेळेस जे काही त्या करत असतात ते ऑप्शन म्हणून कन्सिडर केलं जातं आणि एक अलावन्सकडे ती गोष्ट जाते की तुला अलाव केलं जातं आहे का बघूयात. आणि असं होतं की बिचारा त्या मुलाला कदाचित त्याचं वर्किंग पोर्शन तेवढं नाही आहे, बट जस्ट बिकॉज तो मुलगा आहे म्हणून त्यांनी कामच केलं पाहिजे. त्याला बिचाराला असं ऑप्शन दिलं जात नाही की बाबा तुला नाही जमत आहे ना, मग तू घर सांभाळ, ते तुला कदाचित जमू शकतं. तर हा जो माइंडसेट आहे, हा माइंडसेट नक्कीच आहे, पण हा माइंडसेट कुठेतरी पुसत चाललेला आहे असं मला वाटतं. म्हणजे त्याची सुरुवात तर नक्की झालेली आहे. मला खूप आईवडील असे माहिती आहेत किंवा मला खूप मुली अशा माहिती आहेत की ज्यांच्या आईवडील आता त्यांना म्हणतात की तुला शिकायचं आहे ना, तुला हवं ते शिक. कारण आता असं सगळ्यांना कळतं किंवा एव्हरी वन इज दॅट अवेअर की मुलींना असं सांगितलं की तुला हवं ते शिक किंवा मुलाला जरी सांगितलं तर आवडीच्या क्षेत्रात पडल्यानंतर तो एक्सेलच करतो, कारण शेवटी ते त्याच्या आवडीचं असतं. म्हणून दुसरी गोष्ट म्हणजे मुलींना हे नक्की आधी सांगितलं जात होतं की तुला अलाव करू, बघू तुझं लग्न झाल्यावर ते तुला काम करू देतात की नाही. पण आता आईवडील हेही म्हणायला लागलेले आहेत की कर ना, तुला हवं ते कर, लग्नाचं वगैरे नंतर बघितलं जाईल, तुला शिकायचं ना तू शिक, तुला नोकरी करायची तू कर, तुला कुठे एक्सपिरियन्स घ्यायचा तू घे. ठीक आहे, तू इंजिनियर आहेस पण तुला इंटिरियर्सही आवडतं आहे ना, मग ते तुला कसं बसवता येईल ते बघ. तुला गाणं करायचं आहे ना, तू गाणं कर. तो जो एनकरेजमेंट किंवा पुश असते ना, ते इतकं गरजेचं असतं, कारण त्या मुलीचं शेवटी उद्या जाऊन लग्न होणार आहे, ती लग्न करून दुसऱ्या घरी जाईल. पण तो जो कॉन्फिडन्स तिच्या आईबाबांनी तिच्यात रोवलेला असतो तो नक्कीच तिला संसाराचा तो गाडा चालवायला इतका मदत करतो की मग ती थांबत नाही, ती निघून जाते. आणि अजून एक तुझी गोष्ट सांगितली की मुलं घरी बसायच्या दृष्टीने बघतात किंवा का नाही मुलांनी बघू. आता वर्क फ्रॉम होम सिच्युएशन घेतली, नाही सांगता येत की मुलाला जावं लागेल की मुलीला जावं लागेल. एखादी मुलगी डॉक्टर असेल तिला जावंच लागणार आहे, कारण दे आर फ्रंटलाईन वर्कर्स, दे आर द पीपल हू आर हेल्पिंग अस आउट. किंवा कोणीही अजून असो की ज्यांना ह्या वर्क फ्रॉम होमच्या याच्यामध्ये मुलीला बाहेर पडावं लागलं आणि मुलाला घरी बसावं लागलं. पण आजकाल ती अंडरस्टँडिंग एका कपलमध्ये असणं इतकं गरजेचं आहे वर्क फ्रॉम होमसाठी की ठीक आहे, मी घरी जरी बसलो तरी घरातलं काम, मुलं आणि घर हे सगळं सांभाळून मला ऑफिसचं कामही सांभाळायचं आहे. मुलं करतात आजकाल, एव्हरी वन इज ऑफ दॅट ओपिनियन. म्हणजे मुली पण आजकाल हा विचार करतात की ठीक आहे मी इथे आहे, त्याचं नोकरी तिथे आहे, तर कसं करायचं. तर मुलगा पटकन कधी कधी म्हणतो की ठीक आहे ना, तुझी नोकरी इथे, मी शिफ्ट होतो, कारण तिला शिफ्ट होणं जमत नसतं. सो तो ट्रेंड आता वाढत चाललेला आहे की मुलींना सपोर्ट करणं किंवा काय म्हणतात एकत्र दोघांनी चालवणं ती गाडी. तर त्या दृष्टीने तो ट्रेंड चालू झालेला आहे असं माझा विचार आहे किंवा मला दिसतं तरी आहे, जितकं मला लोक माहिती आहेत. करेक्ट. मला असं वाटतं की पर्सेंटेज आत्ता कमी आहे, पण हे हळूहळू वाढू शकतं जर आपण सगळेच ते वाढलंच पाहिजे ते. कारण नेक्स्ट जनरेशन आपलं जे येत आहेत ना, हे लोक ह्या आयडिओलॉजीजमध्ये अडकणारे नाही आहेत. त्यामुळे नेक्स्ट जनरेशन जे येतं त्याच्यासाठी आपणच आज एक्झाम्पल सेट केलं तर मग पुढे त्यांनाही सोपं जाईल. कशाला त्यांना कन्फ्यूज करायचं याच्यामध्ये की बाबा अलाव केलं जाईल का, मग मला पाठवतील का, मला करू देतील का. हां, मला म्हणजे माझ्या आईवडिलांनी असं करू दिलेलं आहे. मला असं वाटतं की हे करावं, बोलून दाखवलं तर ते नक्की करू देतात असं मला वाटतं. फक्त बोललं पाहिजे. करेक्ट. कम्युनिकेशन हे घडलं पाहिजे. 100% कम्युनिकेशन हे घडलंच पाहिजे. तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं वाईट वाटलं तरी पण घडलं पाहिजे आणि बरोबर वाटलं त्याचंही घडलं पाहिजे. ॲब्सोल्युटली. आणि कम्युनिकेट कदाचित हे आत्तापर्यंत झालं नव्हतं
आणि आता थोडं थोडं त्याच्याबद्दल बोललं जातं आहे आणि जास्त बोललं गेलं पाहिजे, मग तो चेंज आपल्याला एकदम ॲट वन पॉईंट अख्खा दिसेल. नाही, डेफिनेटली मला असं वाटतं की तो चेंज होईल. इट विल टेक टाईम. कारण आहे आपली सोसायटी अजून जुन्या याच्यामध्ये अडकते, सगळं होतं. पण कुठेतरी आईवडील पण आता अवेअर झालेले आहेत. कुठेतरी आईवडिलांना पण ही जाणीव आहे सगळ्यांच्याच की नाही, आपण आज आपल्या मुलांना पंख दिलं तरच ते उडू शकतील. ते करतील, ते होईल. आय एम व्हेरी होपफुल. वी ऑल आर. करेक्ट. मॅम, 2 टर्म्स आहेत, एक फेमिनिझम आणि एक इक्वॅलिटी. हां. यातली तुमची थॉट प्रोसेस काय आहे? अवघड प्रश्न आहे हा तसा. बिईंग अ लेडी, फेमिनिझम आणि इक्वालिटी असे टर्म्स दिले तर अवघड आहे हा प्रश्न. बट आय थिंक इक्वालिटी इज मस्ट. अकॉर्डिंग टू मी इक्वालिटी इज मस्ट. म्हणजे मी झाशीची राणी आहे जसं मुली म्हणतात. पण जर का इक्वालिटी कन्सिडर केलं तर झाशीच्या राणीला जर का तिच्या नवऱ्याचा किंवा तिच्या मुलाची ती साथ मिळाली असती तर तिला ते म्हणावंच लागलं नसतं. तिचा गाडा तसाच आरामात निघून गेला असता. पण तिला आज तिथे उभं राहावं लागलं. म्हणून ते फेमिनिझमच्या याच्यामध्ये आज ते एक्झाम्पल तिथे उभं केलं जातं. तसं नसलं असतं तर ते इक्वालिटीमध्ये मोडू शकतं. पण आय रिअली थिंक की इक्वालिटी इज मोर काय म्हणतात असर्टिव्ह ॲज कम्पेअर्ड टू फेमिनिझम. करेक्ट. म्हणजे कुठलाही डॉमिनन्स का असावा, कुठल्याही जेंडरचा डॉमिनन्स बेसिकली का असावा जर दोन्ही जेंडर सोसायटीमध्ये इक्वली. एक्झॅक्टली. आणि दोघंही केपेबल आहेत, दोघंही हुशार आहेत आणि दोघंही करू शकतात. मग का असावा? बरोबर आहे तुझा एक पॉईंट. सो अंडरस्टँडिंग कम्युनिकेशन जर का राहिलं तर लवकरच आपण या फेमिनिझमच्या फाईटमधनं बाहेर पडून इक्वॅलिटीला लवकर येऊ शकतो. ते तर आहे नक्कीच. ते आणि त्याची सुरुवात आपल्यापासूनच झाली पाहिजे. तर ते मग सोसायटीमध्ये कुठेतरी रुजू व्हायला लागतं. ॲब्सोल्युटली. दुसऱ्याला समजून नाही उपयोग. स्वतःपासून चालू केलं तर मग ते नक्की होईल. राधिका, यू आर अ वर्किंग लेडी, यू आर अ डॉटर इन लॉ, डॉटर, वाईफ अँड मदर ऑल्सो. तर हे असे वेगळे रोल्स आपले सतत चेंज होत असतात. तर ह्याचा बॅलन्ससाठी तुझा स्वतःचा काही एक फॉर्म्युला किंवा काही फंडा आहे का? फंडा असा काही नाही आहे. कीप इट सिम्पल. जी पायरी चढतो त्या रोलमध्ये जायचं. मी घराची पायरी चढले की मी एक आई असते, एक बायको असते, एक सून असते. ती पायरी चढल्यानंतर सगळे कामं झाल्यानंतर जिथे वेळ मिळतो तिथे वापस माझं काम येतंच. आणि ऑफिसची पायरी चढली की हे सगळे रोल माझ्या दाराबाहेर राहतात. मग मी इथे अजून कसं चांगलं करू शकते, आपण काय अजून चांगलं करू शकतो ह्याच विचाराने बसलेली असते. तर फंडा वगैरे काही नाही. यू शुड बी एबल टू काय म्हणतात ड्रॉ अ लाईन बिटवीन ऑल द रोल्स. कोणता रोल कुठे सोडून द्यायचा, कोणता रोल आणायचा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथेच कळायला पाहिजे. करेक्ट. तरच मग ते सोपं जातं. कामनेस ग्रेट. राधिका, यू आर सच अन इन्स्पायरिंग लेडी. थँक्यू फॉर दॅट. यू आर. आणि जे क्लिअर थॉट्स आहेत आणि डेफिनेशन्स खूप क्लिअर आहेत तुझ्या. पण अशा बऱ्याच मुली बाहेर आहेत की ज्या अजूनही कन्फ्युज्ड आहेत. त्यांना अजून ऑप्शन्स इतके नाही अवेलेबल केले जात आहेत. पण त्या जर का स्वतःहून लढल्या तर त्या गोष्टी त्यांच्यासाठी होऊ शकतात. अशा मुलींकरता तुझा काय मेसेज असेल? मला मुलींच्या बाबतीत असं वाटतं की तुम्हाला काही विचार असतील किंवा तुम्हाला काही त्या बाबतीत वाटत असेल, कोणतीही बाबतीत असेल, ती छोट्यातली छोटी, मोठीतली मोठी कोणतीही गोष्ट असेल, बोलायला शिका, सांगायला शिका. ऑनेस्टली आपण जे समोरच्याला कम्युनिकेट करू शकतो ना ते समोरच्यापर्यंत नक्की पोचतं. काही वाटत असेल की हे करू का किंवा हे नका करू, उडी मारा. तुम्ही जर का ती उडी मारून जर का व्यवस्थित लँड होऊ शकलात तर 10 पावलं पुढे जाल नक्कीच. पण नाही झालात, पडलात, परत मागे या, विचार करा की आपण काय चुकलो, परत तो विचार करून परत उडी मारा. लँड झालात तर परत योग्यच आहे ना, नाही तर मग परत हेच आहेच आहे. पण तुम्हाला उभं राहावं तर लागेल. तुम्ही जिथे उभे आहात तिथेच उभं राहिलात आणि उडी घेतलीच नाही तर दॅट इज मोर डेंजरस. तर मग मला असं वाटतं की स्वतःवर विश्वास असणं इज मोर इम्पॉर्टंट. मग बाकीचे काहीही म्हणू. सो टेक द लीप. एकदम. थँक्यू सो मच राधिका. तू खूप छान तुझ्या कंपनीसाठी करते आहे. थँक्यू सो मच. आणि वी डेफिनेटली नो बर्लीफील्ड फूड्स आत्ता ज्या लेवलला आहे
त्याच्या कैक पटीने ती ग्रो होणार आहे. बिकॉज आय सी Thank you so द much. एफर्ट्स यू आर टेकिंग अँड युअर एंटायर टीम इज टेकिंग. थँक्यू सो मच. आमच्या इथे बर्ली फील्डला फर्स्ट जनरेशननी जे काय सो केलेलं आहे तेच व्हॅल्यूज आम्ही इथे घेऊन अजून कसं पुढे जाऊ शकतो, हा आमचा प्रवास आहे, हा आमचा मोठा प्रयत्न आहे. आणि डेफिनेटली जे व्हॅल्यूज आमच्याकडे आहेत आत्ता ते अजून कसं छान ठेवून आम्ही पुढे जाऊ शकतो, ह्या प्रकारे प्रयत्न चाललेले आहेत आमचे. मी ॲक्च्युली तुला सांगायची माझी इच्छा आहे की हा इनिशिएटिव्ह खूप चांगला आहे. म्हणजे अशा खूप मुली असतात की जे तू मला प्रश्न विचारले, असे हे प्रश्न खूप मुलींच्या मनात असतील. मे बी ते विचारू शकत नसतील, पण आता तर तू जितके इंटरव्ह्यूज घेतले किंवा जेवढ्या लोकांकडनं तू मेसेजेस घेतले, हे मेसेजेस नक्कीच या मुलींना उभं राहायला किंवा पुढे जायला मदत करतील. दिस विल हॅव अ गुड इफेक्ट, अ पॉझिटिव्ह इफेक्ट ऑन देम, इट आय थिंक. सो थँक्स टू यू फॉर टेकिंग दिस इनिशिएटिव्ह. येस, आणि हा पॉझिटिव्ह बदल आपल्याला घडवायचाच आहे. नक्कीच. आणि जसं तू म्हणलीस ना, ते आपल्यापासूनच सुरू झालं पाहिजे. आपल्यापासूनच चालू झालं पाहिजे. आणि असं आता एक एक पाऊल करून आपण सगळेच जण जेव्हा ह्याच्याबद्दल आता बोलायला लागू आणि तुझ्यासारख्या मुली जेव्हा बाहेर ह्या गोष्टींसाठी इन्स्पायर करायला लागतील. तू ऑलरेडी इथे औरंगाबादमध्ये ते तू करतेसच, पण अजून तू बाहेर पोहोचलीस, ते माझं हे आहे की जास्तीत जास्त मुलींपर्यंत तुझा मेसेज हा पोहोचला पाहिजे. अँड थँक्यू सो मच. थँक्यू. खूप छान गप्पा झाल्या आपल्या. नक्की, मला पण खूप मजा आली. सो थँक्यू.